जे रूपा अरूपा वेगळे, सहस्रनामाहुनी आगळे, परम कृपेचे कोवळे, क्रिया कर्मा विरहित. जे ब्रह्मरसाचे गोठले, जे पंढरीये प्रगटले, बापुरक्मा देवी वरू विठ्ठले, नावे आथिले चोखडे रय्या, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 23 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 206 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यत्र काले तु अनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिना प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतवर्षभ. अर्थात हे भरतश्रेष्ठा, हे अर्जुना, आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्यानं या जगतातून प्रयाण केलं असता तो परतून येतो किंवा येत नाही याचं मी तुला वर्णन करतो. भगवंत अर्जुनाला सांगतायत, जे भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले आहेत, विशुद्ध भक्त आहेत, ते आपला देह कोणत्या पद्धतीनं त्याग करावा किंवा केव्हा त्याग करावा याची पर्वाच करत नाही महाराज. नाहीतर अंतवेळ ती सुद्धा काळ वेळ पाहून यायला पाहिजे. मोक्ष मुक्ती ज्याला म्हणतात ती त्यावर अवलंबून आहे महाराज. आपण चिंतन केलं की पितामह भीष्मांना दक्षिणायन चालू असताना शरशय्येवर, अर्जुनाच्या शरशय्येवर, अर्जुनाने बाणाच्या शरशय्येवर भीष्म पितामहांना झोपवलं त्या ठिकाणी रणांगणावर. इच्छामरण हे वरदान प्राप्त असल्यामुळं त्यांनी दाक्षिणायनामध्ये आपला देह ठेवला नाही महाराज. उत्तरायणाची वाट पाहत बसले आणि संक्रांतीचा दिवस उगवल्यानंतर संक्रांतीला उत्तरायण सुरू होतं सूर्याचं, ते 21 जूनपर्यंत. 22 जूनपासून पुन्हा 14 जानेवारीपर्यंत संक्रांतीपर्यंत दक्षिणायन चालू असतं. या उत्तरायण दक्षिणायनमध्ये सामान्य जीव जेव्हा जातो त्यावेळेस त्याला मुक्ती मिळेल किंवा तो बद्ध असेल हे त्या काळावर अवलंबून राहतं. दक्षिणायनामध्ये देह सोडला तर या मृत्यूलोकी त्या जीवाला पुन्हा परत यावं लागतं. पण तोच देह, तेच अंतकाळ जर उत्तरायणमध्ये आला तर मात्र त्याला मोक्ष मिळतो. जसं एकादशीला अंतकाळ जर आला असेल, एकादशीला मृत्यू झालेला असेल तर म्हणतात की स्वर्गाचे सर्व दरवाजे त्याच्याकरता उघडे असतात, मोक्ष त्याची वाट पाहत असतो. तसं अमावस्या आणि पौर्णिमा, शुक्ल पक्ष आणि वद्य पक्ष या दोन्ही पक्षांवर, शुक्ल पक्षामध्ये, कृष्ण पक्षामध्ये जर अंतसमय आला, मृत्यू झाला तर त्याला पुन्हा या मृत्यूलोकी यावं लागतं. वद्यमध्ये मात्र मोक्ष मिळत असतो. म्हणजे काळ, अंतसमयीचा काळ कोणता आहे, ती वेळ कोणती आहे, त्यानुसार त्या जीवाला गती प्राप्त होत असते. पण हे झालं सामान्यांविषयी. योगीजन जे असतात त्यांना मात्र हा नियम लागू होत नाही. का होत नाही? कारण ते सोपान वृत्तीमध्ये आलेले असतात. स्वतःकरता जगायचं त्यांचं संपलेलं असतं. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ जगण्यामध्ये नसतो. ते जगतात जनहितार्थ, जगतात भगवंताचं कार्य करण्याकरता, ते जगतात परोपकार करण्याकरता करतात, जगताला भरभरून देण्याकरता ते जगतात. त्यामुळं त्यांचा देह कोणत्या काळी कोणत्या वेळी ठेवला गेला हे महत्त्वाचं नसतंच महाराज. कारण मुखामध्ये सतत भगवंताचं नाम असतं त्यांच्या.
कारण स्वार्थ जिथं नाही, स्वतःकरता जिथं जगणं सुटलेलं आहे, अगदी दुसऱ्याकरताच जगतो आहे, तशा माणसाच्या मुखामध्ये भगवंताचं नाम सतत येत असतं. श्वासागणिक ते नाव जोडले गेलेलं असतं महाराज. मग नमो नमो करताना जेव्हा अंतसमय येतो, या देहातून आत्मा जाण्याची वेळ येते, त्यावेळेस मुखात सतत भगवंताचंच नाम असल्यामुळं, चित्तामध्ये सतत सृष्टीचं जगाचं कल्याणच इच्छित असल्यामुळं निश्चितच तो जीव बद्ध राहत नाही. मोक्ष त्याच क्षणी त्याला प्रदान केला जातो. मग ते दाक्षिणायन असो, अमावस्येचा काळ असो, रात्रीची वेळ असो, हे नियम योग्याकरता लागत नाही. परंतु योगी तशा स्वरूपाचा पाहिजे. दांभिक योग्याला ही फॅसिलिटी नाही, ही सुविधा नाही. जे खरोखर सोपान वृत्तीमध्ये आलेले आहेत, ज्यांनी संपूर्ण भगवंताच्या हाती आपल्या जीवनाचे सूत्र दिलेले आहेत आणि एक विश्वस्त म्हणून या जगतामध्ये जे वावरतात, आपलं काहीच नाही किंवा मला काहीही नको, निस्वार्थपणे निष्कामपणे प्रत्येक कर्म जे योगी करत राहतात, निश्चितच मोक्ष त्यांची वाट पाहतो. मग कोणत्या वेळी त्यांनी देह ठेवला हे महत्त्वाचं नसतंच महाराज. कारण भगवंताने सांगितलंय की यम यम वापी स्मरण भाव तेजते अंत्य कलेवरम तम तम वैति कौंतय्य सदा तद्भाव भावितः. अर्जुना, अंतसमयी चित्ताच्या ठिकाणी जो विचार उत्पन्न होतो, यम यम वापी स्मरण भाव तेजते अंत कलेवरम, देह ठेवत असताना जो विचार, जी मती जीवाच्या ठिकाणी निर्माण होते, ती गती त्याला पुढची प्राप्त होत असते. आणि या नियमानुसारच जेव्हा ते देह ठेवतात, त्यावेळेस नाडच त्या भगवंताशी जोडलेली असल्यामुळे सतत भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं रूपाचं चिंतन आणि कार्यसुद्धा हातून जे चालले असतं ते भगवत कार्यच चाललेलं असतं. परोपकाराकरताच ते झटत असतात. देह झिजविती परोपकारे, संपूर्ण आयुष्य सामान्यांकरता, जनमानसांकरता, या सृष्टीच्या जडणघडणकरता भगवंतांनी संकेत दिलेल्या कर्म करण्याकरता जे खर्ची घालतात, अशा योग्याला हे नियम लागू होत नाही. यत्र काले तु अनारोत्येन आवृत्तीं चैव योगिना प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतवर्षभ. भगवंत म्हणतात अशा योग्याला मुहूर्ताची आवश्यकता नाही किंवा अंतकाळाचं वेळ, तो काळ पाहण्याची गरजच नाही. कारण ते ज्या वेळेस अद्वैत भावात आले, त्याच क्षणी ते माझे झाले, त्याच क्षणी मी त्यांचा अंगीकार केला. आणि एकदा भगवंताने अंगीकार केला, अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदतेही त्याने वंद्य केले. पुराणामध्ये उदाहरणं आहेत महाराज. अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी. अजामेळ तर्कशुद्ध ब्राह्मण, वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण, परंतु भ्रष्ट झाला, वामार्गाला लागला, एका गणिकेच्या वेश्येच्या सहवासात गेला. परंतु तरीसुद्धा अंतसमयी भगवंताचं नाम मुखामध्ये आलं. ते भले त्याच्या मुलाचं नाव होतं, तरी त्या नावाने नारायण म्हणून हाक मारलं, मुलाकरता हाक मारलेलं असलं तरी भगवंत म्हणतात माझं नाम आहे ते. माझं नाम घेतलं म्हणून यमदूतांना परत पाठवून अजामेळाला मोक्ष प्रदान केला महाराज. अजामेळ भिल्ली तारिली कुंटीने प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद. किती पाप होते महाराज वाल्याचे, परंतु त्याला वाल्याचा वाल्मिक करून ठेवला. रामायण घडायच्या आधी लिहून काढायचं भाग्य वाल्मिक ऋषींना प्राप्त झालं महाराज. वंद्य करून टाकला. का? नारदांनी फक्त सांगितलं की या पापाचं वाटेकरी कोण, विचारलंस का कुटुंबाला? आणि वाल्या संपूर्ण कुटुंबाला विचारतो, पत्नीला, मुलाबाळांना विचारतो.
कुणीही त्याला साथ देत नाही. तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडताय. तुम्ही कुठून आणतात हा आमचा प्रश्न नाही. परखड उत्तर वाल्याच्या पत्नीनं दिलं. खरं तर रामायण घडायचं, वाल्याचा वाल्मिक होण्याचं खरं श्रेय वाल्मिकांच्या पत्नीला द्यायला पाहिजे. नाहीतर घाबरून जर म्हटले असते हो मी तुमच्या पापाची वाटेकरी आहे, तर वाल्याचा वाल्मिक कधीच झाला नसता महाराज. वाल्याचा वाल्मिक झाला, संत कृपा झाली. तशी संत कृपा, तशी ईश्वर कृपा ज्या जनसामान्यावर होते, त्यांना त्यांचा स्वार्थ हा त्याच क्षणी निघून जातो. तेही योगी होऊनच जगतात. म्हणून तर भगवंत अर्जुनाला ठिकठिकाणी म्हणतात की तस्मात योगी भव अर्जुन. अर्जुना तू योगी हो. एकदा योगी झाला की भगवंताला माहिती आहे की स्वार्थ याचा जाईल. आज जो ज्या गर्वानं अर्जुन कुरुक्षेत्री आलेला आहे, तो गर्व भगवंताला काढून टाकायचा होता. निष्काम भावनेनं कर्म कसं करावं याचा धडा भगवंतांना अर्जुनाला द्यायचा होता. म्हणूनच गीतेचा जन्म झाला महाराज. भगवंताने रथ अर्जुनाच्या आज्ञेप्रमाणे भीष्म द्रोण यांच्या समोर उभा केला आणि व्हायचं तेच झालं. गणित गात्र झालेला अर्जुन शिदंती मम गात्राने मुखम च परिशुष्यती वेपतुष्य शरीरे मे रोम हर्षस्य जायते. माझी कातडी थंड पडली आहे, त्वचा थंड पडली आहे, रोम रोम माझे भयभीत झालेलं आहे. भीतीनं पापाच्या भीतीनं मी कष्टी झालो आहे अर्जुन म्हणतो. मला काहीच कळत नाही. कार्पण्य दोष उपत स्वभाव प्रच्छामी त्वाम धर्म संमूढ चेता. या श्रेय माझ्याकरता चांगलं काय आहे, कोणतं हितकारक आहे देवा तू सांग. मग भगवंत अशा योग्याला जो सर्वार्थानं शरण आलेला आहे त्याला बुद्धी ददामी बुद्धियोगम तम, बुद्धियोग प्रदान करतात. त्याचा विवेक जागृत होतो आणि मग जे काही तो कर्म करतो तो भगवंता प्रित्यर्थच कर्म करतो, धर्माच्या प्रित्यर्थच कर्म करतो. धर्माधिष्ठित असेल तेच कर्म करतं. स्वार्थ त्याचा पूर्णपणे संपवून गेलेला असतो महाराज. आणि म्हणून असे योगी या योग्यांकरता हे नियम लागू होत नाही. धुमोरात्री तथा कृष्ण पुढे येणारच आहे की उत्तरायणमध्ये दक्षिणायनमध्ये रात्री किंवा अमावस्येला पौर्णिमेला कसा देह जातो आणि त्यांची गती काय होते, हे कुठलेच नियम अशा योग्यांच्या प्रती लागू होत नाही महाराज. माऊली यावर भाष्य करताना म्हणतात, मनोनी काळ शुद्धी पद्धतीने जरी देह ठेविती तरी ठेविते सेवी ब्रह्मची होती. एरवी अकाळी तरी येती. इतरांकरता अशुभ मानलेला मरणाची काळ या योग्यांकरता शुभ होऊन जाते. कारण ते जगलेले असतात, फक्त भगवत कार्याकरता जगलेले असतात, सोपान वृत्तीमध्ये आलेले असतात. ठेविले अनंते तैसेची राहावे या उक्तीप्रमाणे तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणे ते जीवन जगत असतात. सोपान वृत्तीमध्ये आल्यामुळं त्याच क्षणी खरं तर ते मुक्त झालेले असतात. अशा मुक्त योग्याला त्याने काळ शुद्धी शास्त्रोक्त पद्धतीने जरी देह नाही ठेवला तरी ठेविते सेवी ब्रह्मची होती. तरी त्यांना ते ब्रह्मच होऊन जातात. मोक्ष त्यांना भगवंत प्रदानच करतो. त्या ठिकाणी हे नियम लागू होत नाही. एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती. नंतर इतरांनी मात्र अशा अशुभ काळी जर ठेवलं तर त्यांना या मृत्यूलोकी परत यावं लागतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. हे तुमच्या आमच्या सामान्य लोकांकरता आहे, योग्यांकरता मात्र हे नाही. मनोनी काळ शुद्धी जरी देह ठेविती तरी ठेविते सवे ब्रह्मची होती. एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.